नमस्कार मित्रांनो, तुम्ही सुद्धा प्रत्येक कॅन्डलवरती बाय करून त्या ठिकाणी तुम्हाला मोठ्या प्रमाणावरती लॉस होतो. जर तुम्हाला लॉस होत असेल तर तुम्ही एक चांगल्या प्रकारचा एक चांगला सेटअप बघायला हवा. तुमच्यासाठी आज घेऊन आलो आहे मी सीपीआर इंडिकेटर. नेमकं हे सीपीआर इंडिकेटर म्हणजे काय? तर ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये चांगल्या प्रकारे सांगणार आहे. त्याचसोबत एक ईएमआयचा वापर करून कशा पद्धतीने आपला चांगला सेटअप तयार करता येतील ते तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार आहे. त्याचसोबत अनेक बाबी या ठिकाणी घेऊन आलेला आहे. तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघावे. म्हणजेच तुम्हाला अनेक बाबी या ठिकाणी कळेल. ठीक आहे. तर आज आपण सुरू करू की सेंटर पिव्होट रेंज, त्याला आपण सीपीआर असं म्हणतो. ज्याचं नाव सेंटर पिव्होट रेंज आहे. ठीक आहे. तर यामध्ये काय असते की 3 या ठिकाणी लाईन असतात, की बघा आपण इंडिकेटर या बटनावरती गेलो आणि इंडिकेटर बटनावरती सीपीआर सीपीआर पिव्होट लेवल डेली आपण जर यावरती क्लिक केलं तर आपल्या चार्टवरती हे सीपीआर इंडिकेटर प्लॉट होणार. आता प्लॉट केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी बरेचदा आता बघा ही 13 तारीख आहे, 13 तारीख, 14 तारीख वेगवेगळे तुम्हाला लाईन दिसत आहे. आता ही 3 लाईन कशाची आहे? तर बघा की सीपीआयचे इंडिकेटर हे 3 गोष्टींना बनलेले असतात, की प्रिव्हियस डे हाय, लो आणि क्लोज या 3 गोष्टीचं हे बनलेलं असतं, की ते मागील हाय, लो आणि क्लोज या गोष्टीचा विचार करून पुढील दिवसासाठी ते वापरले जातात. त्यावरून ते लेव्हल बनलेले असतात. हे म्हणजे सीपीआय इंडिकेटर होय. याचा वापर कशा पद्धतीने केला जातो तर बघा, या ठिकाणी मागील दिवसाचा हाय, लो आणि क्लोज या 3 गोष्टी वापरून आजच्या दिवसासाठी सपोर्ट आणि रेझिस्टन्स सारखा सुद्धा काम करू शकतो, की हे आपल्याला त्यावरून कळते. हे यावरून तुम्हाला समजले असेल, की सीपीआय इंडिकेटर नेमकं काय आहे. ठीक आहे. तर बघा, की आता त्यानंतर कुठल्या टाईम फ्रेम आपण या ठिकाणी वापरला पाहिजे. तर बघा, आपण 5 मिनिटाचा चार्ट या ठिकाणी वापरू शकतो. जर त्यासोबतच आपण ह्या सीपीआय इंडिकेटरचा वापर आपण कुठे-कुठे करू शकतो. तर बघा, की सीपीआय इंडिकेटरचा वापर आपण स्टॉक ज्या ठिकाणी लिक्विडिटी आहे त्या स्टॉकमध्ये आपण वापरू शकतो. त्यासोबतच आपण बँक निफ्टीमध्ये त्याचा वापर करू शकतो. त्यासोबत निफ्टी 50 मध्ये याचा वापर करू शकतो आणि सेन्सेक्समध्ये याचा आपण वापर करू शकतो. ठीक आहे. तर या बाबी होत्या, त्या तुमच्या लक्षात आलेल्या असेल. त्यासोबत आता बघू, की सीपीआयचं नेमकं सिक्रेट काय आहे आणि त्याचा वापर कशा पद्धतीने करायचा बघा, की सीपीआयचे इंडिकेटर आहे. जर आता या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळत असेल, की काही ठिकाणी सीपीआर हे नॅरो झालेले दिसून येते आणि बघा काही सीपीआय तुम्हाला या ठिकाणी मोठे दिसत आहे. हे तुमच्या लक्षात आलं असेल आणि बघा या ठिकाणी आणखी एक मोठा सीपीआर या ठिकाणी बघायला मिळतो. तर बघा, ज्यावेळेस मार्केटमध्ये नॅरो सीपीआर असते, ज्यावेळेस मार्केटमध्ये नॅरो सीपीआर असते, ज्यावेळी मार्केटमध्ये नॅरो सीपीआर असते, त्यावेळेस हाय व्होलॅटिलिटी असते. हाय व्होलॅटिलिटी असते. नॅरो सीपीआर असते, त्या ठिकाणी हाय व्होलॅटिलिटी असते आणि त्या ठिकाणी ब्रेकआउट येण्याचे चान्सेस मोठ्या प्रमाणात असतात. ज्या ठिकाणी वाईड सीपीआर असतात, त्या ठिकाणी आपल्याला एक मार्केट रेंजमध्ये फिरताना दिसते, म्हणजे मार्केट मार्केट साइडवेज असते आणि त्या ठिकाणी आपल्याला लो व्होलॅटिलिटी बघायला मिळते. हे तुमच्या लक्षात आले असेल. मग काय करायचं? ज्यावेळेस नॅरो सीपीआर आहे, त्यावेळेस आपण ब्रेकआउट फाइंड केले पाहिजे. ज्यावेळेस मार्केटमध्ये सीपीआर नॅरो आहे, त्या ठिकाणी आपण हाय प्रोबॅबिलिटी असल्याच्या कारणाने आपण ब्रेकआउट फाइंड केले पाहिजे आणि ज्यावेळेस मार्केटमध्ये साइडवेज आहे, त्या ठिकाणी आपण ट्रेडला काय केलं पाहिजे? अव्हॉइड केलं पाहिजे. हे तुमच्या 2 गोष्टी नॅरो सीपीआर आणि वाईड सीपीआर ह्या 2 गोष्टी तुमच्या समजलेल्या असेल. तरी मी तुम्हाला या ठिकाणी सीपीआर, नॅरो आणि वाईड दोन्ही लिहून देतो बघा. हे झाला तुमचा नॅरो सीपीआर. ठीक आहे. आणि हा झाला तुमचा वाईड सीपीआर. हे 2 बाबी तुमच्या चांगल्या प्रकारे समजलेल्या असेल, असं मला वाटते. ठीक आहे. हे समजल्यानंतर तुम्हाला समोरचं समजण्यास खूप इझी जाईल. ठीक आहे. हे वाईड सीपीआर आणि नॅरो सीपीआर हे 2 कन्सेप्ट तुमच्या समजलेले असेल. त्यानंतर बघा, की जे सीपीआर आहे, जर आता सिक्रेट नंबर 2 यामध्ये आपल्याला बघायचं आहे, की प्राइस जर अबोव्ह द सीपीआर असेल, तर आपल्याला बाय सेटअप बघायचं आहे. काय बघायचं आहे? बाय बघायचं आहे. ठीक आहे. जर प्राइस बिलो द सीपीआर असेल, तर आपल्याला सेल बघायचं आहे. हे तुमच्या लक्षात आलं असेल. ठीक आहे. जर प्राइस बिटवीन द सीपीआर असेल, म्हणजे त्या रेंजमध्ये फिरत असेल, तर आपल्याला इथे कोणताही ट्रेड घ्यायचा नाही असेल. हे तुमच्या सीपीआर सिक्रेट 2 मध्ये तुम्हाला ह्या गोष्टी 3 गोष्टी महत्त्वाच्या गोष्टी समजल्या असेल. ठीक आहे. तर आता आपण या ठिकाणी कशा पद्धतीने सेटअप वापरता येईल ते आपण बघणार आहे. तर बघा सेटअप. आता बाय सेटअप बघण्या अगोदर आपल्याला एक इंडिकेटरचा वापर करायचा आहे. ते म्हणजे एक ईएमए. ईएमए नाव या ठिकाणी सर्च करायचं आहे आणि चार्टवरती एक ईएमए नावाचं इंडिकेटर प्लॉट होणार. यामध्ये 9 हे डिफॉल्ट असतं. त्याला चेंज करून त्यामध्ये एक 9 डिफॉल्ट असतं. त्याला चेंज करून आपल्याला 20 ईएमए करायचं आहे आणि याची थिकनेस आपल्याला काय करायचं? इन्क्रीज करायचं आहे. ठीक आहे. तर हे इंडिकेटर आपल्या चार्टवरती काय झालेलं? प्लॉट झालेलं आहे. तर आता आपली कंडिशन नंबर 1 आपण बघणार आहे बाय सेटअप. आता बघा, की आपण बाय सेटअप बघत असताना कंडिशन नंबर 1 प्राइस बाय करत असताना प्राइस ही अबोव्ह द सीपीआर पाहिजे.
ठीक आहे. त्या ठिकाणी तुम्हाला प्राइस अबोव्ह द सीपीआर दिसत असेल. प्राइस अबोव्ह द सीपीआर दिसत असेल. त्या ठिकाणी बघा प्राइस अबोव्ह द सीपीआर आहे. त्यासोबत कंडिशन नंबर 2 20 एमएच्या वरती ती प्राइस असली पाहिजे. 10 टू एमएची प्राइस वरती गेलेली आहे. हे तुमचं कंडिशन नंबर 2. पण कंडिशन नंबर 3 जे आहे, की या ठिकाणी एक कॅन्डल जे बनेल, ती कॅन्डल बुलिश पॅटर्न मधली बनली पाहिजे आणि जर त्या कॅन्डलचा ब्रेक नंतरची येणारी कॅन्डल जर करत असेल, त्या ठिकाणी आपण बाय करू शकतो. ठीक आहे. आणि सेल जे आहे, त्याच कॅन्डलच्या अगोदर जी कॅन्डल बनलेली होती, तिचा जो लो आहे, त्या खाली आपण एसएल लावू शकतो. ही होती आपली बाय साइड सेटअप. ठीक आहे. तर ही बाब तुमच्या लक्षात आलेली असेल. ठीक आहे. तरी आपण एक आणखी उदाहरण बघूया. ठीक आहे. हे बघा. बघा या ठिकाणी सुद्धा प्राइस अबोव्ह द सीपीआर आहे. कंडिशन नंबर 1. कंडिशन नंबर 2 अबोव्ह द 20 एमए वर आहे. आपण 20 एमएच्या वर बघितली आणि बघा त्या ठिकाणी एक बुलिश एंगल्फिंग कॅन्डल बनलेली आहे, ज्यामध्ये हाय व्हॅल्यूम आहे आणि त्याच्या अबोव्हच्या नंतरच्या कॅन्डलने तिचा हाय ब्रेक केलेला आहे. आपण एंट्री घेतली तर बघा या ठिकाणी चांगला मूव्ह आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते. बघा काही-काही ठिकाणी असं होईल, की या ठिकाणी योग्य वेळ कोणतीही इंडिकेटर परफेक्ट नसतं. त्यामुळे काही ठिकाणी तुमचं एसएल जे आहे हिट होणारच. ठीक आहे. आणखी एक एक्झाम्पल बघूया आणि त्यानंतर आपण सेल सेटअप बघूया. बघा यामध्ये एक त्या ठिकाणी प्राइस अबोव्ह द सीपीआर आहे. कंडिशन नंबर 1 आणि बघा 20 एमएच्या वर प्राइस आहे. ठीक आहे. त्यानंतर जे एक बुलिश एंगल्फिंग कॅन्डल बनलेली आहे. ठीक आहे. बुलिश एंगल्फिंग पॅटर्न बनल्यानंतर बघा प्राइसने त्यानंतर बनलेली कॅन्डल जी आहे तिचा हाय ब्रेक केलेला आहे आणि बघा ती वरती जाऊन परत येऊन ती वरती गेलेली आपल्याला दिसून येते. ही बाय साइडची एंट्री होती की सीपीआय आधारित. आता सेल टाइपची एंट्री कशी आहे ती आपण या ठिकाणी बघणार आहे. ठीक आहे. आणि एसएल जो होता त्या प्रिव्हियस कॅन्डलच्या खाली आपण या ठिकाणी एसएल लावू शकतो. हे चांगल्या प्रकारचे सेटअप होतं. याला वारंवार तुम्हाला बाय साइड करत असेल तर तुम्हाला वारंवार प्रॅक्टिस करावं लागेल. ठीक आहे. बघा आता आपण सेल साइडची एंट्री बघणार आहे. तर बघा जर तुम्ही ऑप्शन बायिंग करत असाल तर त्या ठिकाणी तुम्हाला पुट या ठिकाणी पुटमध्ये एंट्री जर करायची असेल तर तुम्हाला जर स्टॉकमध्ये करत असाल तर तुम्हाला इंट्राडे. तर बघा या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळत असेल की कंडिशन नंबर 1 जर सेल सेटअप घ्यायचा तर बिलो द सीपीआर या ठिकाणी बघा की प्राइस बिलो द सीपीआर आहे. बिलो द सीपीआर असल्याच्या कारणाने बघा त्यानंतर प्राइस आपल्याला सेल सेटअप घ्यायचा आहे. तर बघा बिलो द सीपीआर आहे ही कंडिशन नंबर 1. त्याच्यानंतर प्राइस ईएमएच्या जवळ असली पाहिजे किंवा त्यावरती क्लोज झाली पाहिजे. बघा एक रेड कॅन्डल जे आहे अबोव्ह द ईएमएला क्रॉस केलेली दिसून येते आणि बघा ती कॅन्डल स्ट्रॉंग बिरिश कॅन्डल पॅटर्न दिसून येत आहे. म्हणजेच बिरिश एंगल्फिंग दिसून येत आहे. या ठिकाणी बघा की आपला माइंडसेट कन्फर्म झाला की या ठिकाणी त्याचा हाय तर दुसऱ्या कॅन्डलने या रेड कॅन्डलने ब्रेक केलेला दिसून येते आणि त्यानंतर आपल्याला बघा की सेल साइडला चांगले मूव्ह आलेले दिसून येते. हे आपला सेल सेटअप आहे. तर बघा त्यानंतर आपल्याला जेव्हा बाय करायचं असेल तर बाय सेटअप सीपीआरच्या वर तर बाय सेटअप बघायचे आहे. ज्यावेळेस आपल्याला सीपीआरच्या खाली फक्त आपल्याला सेट सेटअप बघायचे, बाय सेटअप बघायचे नाहीये. तर हे लक्षात आलं पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर आणखी एक एक्झाम्पल बघूया, की बघा त्या ठिकाणी सुद्धा सीपीआर प्राइस बिलो द सीपीआर आहे. त्या ठिकाणी प्राइस बिलो द सीपीआर आहे आणि बिलो द सीपीआर असल्यानंतर आपला जो सेंटिमेंट आहे तो जास्तीत जास्त आपली प्रोबॅबिलिटी आहे की सेल साइड एंट्री घेणे. तर बघा मार्केटमध्ये या ठिकाणी 20 एमएच्या वरती एक जे कॅन्डल बनलेली आहे ती कॅन्डल एक बिरिश पॅटर्न कॅन्डल बनलेली आहे. त्यामुळे या ठिकाणी आपला व्ह्यू डाउन साइडला आहे. त्यामुळे बघा तिचा हाय त्या रेड कॅन्डलने काय केलेलं आहे क्रॉस केलेला आहे. त्यानंतर आपण घेतलेली एंट्री ते बघा की या ठिकाणी आपल्याला चांगल्या पद्धतीने मूव्ह दिलेला दिसून येते. हे सेल साइडची एंट्री होती. आणखी तुम्हाला मार्केटमध्ये फेक एंट्री कुठे-कुठे ओळखायच्या ते तुम्हाला मी या ठिकाणी सांगणार आहे. तर बघा मार्केटमध्ये वेगवेगळे ब्रेकआउट्स मार्केटमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे बघा प्राइस जर ब्रेकआउट इन सीपीआर आता ते कसे ओळखायचे बघा की प्राइस जेव्हा पण या सीपीआर रेंजच्या मिडलमध्ये जर असेल त्या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे ट्रेड अवॉइड करायचं आहे. आलं का लक्षात? की हे जे मिडलमध्ये येत आहे, मिडलमध्ये सीपीआरच्या मिडलमध्ये जर रेंजमध्ये जर प्राइस फिरत असेल ती आपल्याला काय करायची अवॉइड करायची आहे. ठीक आहे. त्या दिवशी आपल्याला ट्रेड अवॉइड करायचं ज्या ठिकाणी सीपीआरच्या मिडलमध्ये जर प्राइस फिरत असेल त्या ठिकाणी आपल्याला अवॉइड करायचं आहे. ही कंडिशन नंबर 2. जर याच ठिकाणी जर स्मॉल कॅन्डल बनत असेल तर रेंजमध्ये फिरत असताना या ठिकाणी बाय करू नये. एक रेंजमध्ये जर फिरत असेल त्या ठिकाणी स्मॉल कॅन्डल बनायचं त्या ठिकाणी बाय करायचं नाही. स्ट्रॉंग कॅन्डल बनलेली असावी किंवा कुठलाही बुलिश किंवा बेरिश पॅटर्न बनलेला असावा त्या ठिकाणी बाय करावी. त्यानंतर की कॅन्डल मधला व्हॅल्यू हा चेक करावा की ती कॅन्डलमध्ये व्हॅल्यू आहे की नाही. यासाठी तुम्ही एक व्हॅल्यू इंडिकेटर सुद्धा वापरू शकता. त्या ठिकाणी त्या कॅन्डलचा व्हॅल्यू जास्त आहे की नाही ते तुम्ही चेक करू शकता. त्यासोबतच रेंज तुम्ही मार्केट जर साइडवेज असेल त्या रेंजमध्ये परत त्यावेळेस तुम्ही काय करू शकता की अवॉइड करू शकता. आता कसं करायचं तर बघा की आपल्याला कुठलेही इंडिकेटर हे 100% काम करत नाही. 100% अॅक्युरसी नसल्याच्या कारणाने कुठल्याही पद्धतीमध्ये आपल्याला प्रत्येक वेळी विन म्हणजे आपल्याला प्रत्येक ठिकाणी आपला जो ट्रेड आहे तो सक्सेसफुल होईल याची गॅरंटी नसतं. बऱ्याचदा त्या ठिकाणी काय होतं की सेल हिट होतं. त्यामुळे बरेच हे जे ट्रेडर असतात पॅनिक होतात. बघा की आपले जे डिसिप्लिन आहे ट्रेडरचे डिसिप्लिन फॉलो करणे गरजेचं असतं. बघा एका दिवसामध्ये फक्त आणि फक्त तुम्हाला काय करायचं आहे 2च ट्रेड घ्यायचे आहे. किती ट्रेड घ्यायचे आहे 2च ट्रेड घ्यायचे आहे. जर ते 2 ट्रेड जर
विन झाले, तर त्या ठिकाणी आपल्याला ट्रेडिंग थांबवायची आहे. तर ते लॉस झाले तरी ते आपल्याला त्या ठिकाणी थांबवायचे आहे. आणि जे रिस्क जे कॅपिटलचं जे रिस्क आहे, ते तुमच्या कॅपिटलच्या फक्त आणि फक्त 1% वापरायचं आहे. ठीक आहे. ते आपल्याला फक्त आणि फक्त कॅपिटल रिस्क जे आहे आपलं 1% वापरायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर विन रिस्क रिवॉर्ड रेशो आहे. जो आपला रिवॉर्ड जे आहे, म्हणजे जे विन जे रिवॉर्ड आहे ते 1:2 ठेवायचं आहे. 1:2 आपल्याला रिवॉर्ड ठेवायचे. ठीक आहे. तर ह्या महत्त्वाच्या बाबी होत्या आणि त्याच्या संबंधित असलेले रिस्क मॅनेजमेंट होतं. जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. धन्यवाद.